सहकारामध्ये कुठल्याही संस्थेची निवडणूक असेल, दूध संघ असेल, कारखाना असेल, साखर कारखाना असेल, सूत गिरणी असेल, त्याचे एक बायलॉज असतात. त्या बायलॉजनुसार पात्र सभासद होण्यासाठी ज्या अटी असतात, आता गोकुळमध्ये बऱ्याच काही अटी होत्या. 3 वर्षापूर्वीचं सभासदत्व असलं पाहिजे, रोज 50 लिटर दूध ते झालं पाहिजे, वर्षाला एक ठराविक कोटा ते झाला पाहिजे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्याची पूर्तता झाली तरच तो मतदानास पात्र होत असतो. मध्यंतरी मुंडे साहेब ज्यावेळी त्यांना याचा चार्ज दिला होता राज्याचा, त्यावेळी त्यांनी या काही संस्थांची चौकशी लावली होती. काही संस्था अवसानात काढल्या होत्या, त्याची SIT चौकशी सुरू होती. आता हे सगळं पारदर्शकपणानं सरकारचं काम चालू होतं. त्याच्यावरती वेगवेगळ्या कमिट्या नेमलेल्या होत्या. 1200 संस्थांची एक वेगळी सुनावणी चालू आहे. SITची चौकशीची वेगळी सुनावणी चालू आहे. अशा बऱ्याच वेगवेगळ्या सुनावण्या सुरू आहेत. आता मी सांगितल्याप्रमाणे निकषात जे बसणार नाही ते अपात्र होतील. आपण जरी म्हटलो आमच्या संस्था आहेत, आम्हाला पाहिजे, तरी कोणतरी तक्रारदार असला, एकाही सभासदाला तेच महत्व आहे आणि संचालकांनाही तेच आहे, चेअरमननाही तेच अधिकार आहे. त्यामुळे कुठल्याही काही संस्था सभासद जर बोर्ड मॅटर केला असेल किंवा अशा पद्धती चौकशीला त्यांनी प्रयत्न केला असेल, तर चौकशीमध्ये ज्या या निकषात बसणार नाही त्या या निवडणुकीला पात्र होतील असं मला वाटतं. एकंदरीत तुम्ही या सगळ्या तयारीला सर्किट बेंच झालं, आता IT पार्क होणार. आपलं कोल्हापूर आता मेट्रो सिटी होणार. कोल्हापूर पासून हाकेच्या अंतरावर वडणगेमध्ये बुक करा सर्व सोयींनी युक्त प्लॉट आता फक्त 7 ते 9 लाखात. आजची गुंतवणूक हे उद्याचा मोठा फायदा असेल. बुकिंगसाठी संपर्क गोमटेश डेव्हलपर्स 940453 9293 आणि 989082 9293.